हिंगोलीत लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे। ब्रह्मवाडी आरोग्य केंद्राचे बांधकाम मागील 5 वर्षांपूर्वी होऊनही पदभरती नसल्याने आरोग्य केंद्र धुळखात पडल्याची बातमी लोकशाही मराठीने दाखवताच आरोग्य विभाग प्रशासनाने याची दखल घेतली आहे। आरोग्य केंद्रात प्रत्येकी 9 कर्मचारी बाहेर यंत्रणेद्वारे उपलब्ध करण्यासाठी ई-निविदा कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। लोकशाही मराठीने या संदर्भात बातमी दाखवल्यानंतर आरोग्य विभाग प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे। आरोग्य केंद्रात प्रत्येकी 9 कर्मचारी बाहेर यंत्रणेद्वारे उपलब्ध करण्यासाठी ई-निविदा कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। ब्रह्मवाडी आरोग्य केंद्र हे धुळखात पडलं होतं, याची बातमी लोकशाही मराठीने दाखवली होती आणि त्यानंतर आता आरोग्य विभाग प्रशासनाने याची दखल घेतली आहे। आपले प्रतिनिधी गजानन वाणी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। गजानन, काय अधिकची माहिती? जे सेनगाव तालुक्यातील ब्रह्मवाडीतील आरोग्य केंद्र आहे, जवळपास या आरोग्य केंद्राचं काम 5 ते 6 वर्षापूर्वी करण्यात आलं होतं। मात्र 1 वर्षापूर्वी नॉमिनल पद्धतीने याचं उद्घाटन करण्यात आलं। मात्र कोणतेही या ठिकाणी पद भरती नसल्यामुळे संपूर्ण जे आहे ते आरोग्य केंद्र धुळखात पडलं होतं आणि जे निवासस्थाने जे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले आहेत, याच्यामध्ये संपूर्ण झाडझुडपं आणि त्यात दारूच्या बाटल्या आपल्याला आढळल्या होत्या। ही बातमी आपण लोकशाही मराठीने दाखवतात। आता आरोग्य विभाग जागा झालेला आहे आणि आता त्या ठिकाणी 9 कर्मचारी बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून देण्यासाठी ई निविदा निघालेली आहे। धन्यवाद गजानन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।